आजची बैठक जी आहे खासदारांची, ती त्यांनी व्हीप काढून बोलवण्यात आली आणि जेव्हा व्हीप काढला जातो तेव्हा त्या बैठकीचं गांभीर्य तुम्ही समजून घेतलं पाहिजे. हा एक पक्षाचा आदेश असतो आणि तो पाळावा लागतो. आज काही महत्त्वाच्या विषयांवर खासदारांशी चर्चा करणं आम्हाला आवश्यक आहे आणि त्यासाठी अशा प्रकारची बैठक बोलवून आम्ही त्यांच्याशी चर्चा करू. हा जो व्हीप आहे हा प्रत्येकापर्यंत पोहोचलेला आहे, त्यांच्या घरी गेलेला आहे, त्यांना ईमेलद्वारे आम्ही त्यांना पाठवलेला आहे, त्यांच्या व्हॉट्सअपवर पाठवलेला आहे आणि त्यांच्याशी अनेकांशी प्रत्यक्ष फोनवरती सुद्धा आम्ही हा निरोप दिलेला आहे. तर आपण हे दृश्य पाहतोय संजय राऊतांच्या संसदेमधल्या संसदीय कार्यालयामध्ये, याच कार्यालयामध्ये ही बैठक सुरू आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या संसदीय दलाची अतिशय महत्त्वाची बैठक याच कार्यालयामध्ये सुरू आहे. 128 या क्रमांकाचे कार्यालय आहे. आपण थेट दृश्य पाहतोय, एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय. संसदेमध्ये याच कार्यालयात सध्या ही महत्त्वाची बैठक सुरू आहे. याच बैठकीनंतर ठाकरेंच्या शिवसेनेकडून पुढची काय पावलं उचलली जाणार आहे हे ठरणार आहे. आतापर्यंत केवळ 4 खासदार या बैठकीसाठी उपस्थित झालेत. तर बिर्ला साहेबांकडे कोणते पत्र दिले ते कळेलच असं संजय शिरसाट यांनी म्हटलंय. तासाभरात सर्व आपल्या समोर येईल असा दावा संजय शिरसाट यांनी केलाय. ओम बिर्ला साहेबांकडे कोणी किती सहाय्याचं निवेदन दिलं त्याच्या संदर्भात आम्हाला माहिती नाहीये. आता जे काही होईल ते मला वाटतं 1 तासाभरानंतर आपल्याला त्याचा निकाल सुद्धा बाहेर येईल. ओम बिर्लाने त्यांचं गटाला मान्यता दिली का नाही दिली, किंवा हे जे काही यांची बैठक होणार होती या बैठकीला किती उपस्थित आहेत किती नाहीत, या सगळ्या माहिती मला वाटतं तासाभरामध्ये आता आपल्या समोर येईल. तासाभरात सगळ्या गोष्टी समोर चित्र स्पष्ट होईल. आता वेळ जर 11ची दिली असेल तर 12 पर्यंत हे सगळं स्पष्ट चित्र व्हायला हवं. तर ठाकरेंच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केलाय. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणेंनी हा मोठा दावा केलाय. ऑपरेशन टायगर वेळी मी दिल्लीत हजर होतो असं देखील बारणेंनी म्हटलंय. गेली वर्षभर हे 6 खासदार खतखत व्यक्त करत होते असं देखील बारणेंनी म्हटलंय. येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये सर्व चित्र स्पष्ट होईल. 6 खासदार एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत असा मोठा दावा श्रीरंग बारणे यांनी केलाय. तर ऑपरेशन टायगर वेळी मी दिल्लीत हजर होतो असं देखील बारणेंनी म्हटलेलं आहे. गेली वर्षभर हे 6 खासदार खतखत व्यक्त करत होते असं देखील बारणेंचा दावा आहे. लोकसभेचे सदस्य म्हणून जी चर्चा लोकसभेमध्ये चालली, सगळे मित्रत्वाच्या नात्याने आम्ही एकत्रपणे, जरी पक्ष वेगळा असला व गटाचे काही खासदार असले किंवा आम्ही असलो तरी चर्चा आम्ही सातत्यानं या बाबतीमध्ये होत होती आणि ही चर्चा गेली वर्षभर चालू होती. ते फक्त आता त्याचा दिवस कालचा निश्चित झाला, फक्त चर्चा तर हे चालू होते आणि ते उभाटा गटाच्या नेत्यांना देखील त्याचं माहिती होती, पूर्वकल्पना होती. तुम्हाला मी सांगतो की या सगळ्या बाबतीमध्ये कुणाकुणाच्या सह्या झाल्यात या तुम्हाला आज उद्या निश्चितपणे समजेल. ते काही लपून राहण्यासारखं नाही. आणि मला जेवढी माहिती आहे की गट हा निश्चित झालेला आहे आणि उभाटा गटाच्या लोकप्रतिनिधींनी, खासदारांनी एक वेगळा गट निर्माण केलेला आहे, एवढी माहिती माझ्याकडे. तर व्हीप बजावणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई होईलच, पण त्यासोबतच त्यांच्या मतदारसंघात जाऊन राडे करू असं खासदार संजय राऊत आणि खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. बेईमानी करणाऱ्यांना सोडणार नाही, त्यांच्या मतदारसंघात राडे करू असं संजय राऊतांनी म्हटलंय. उद्धव ठाकरेंची शरद पवारांशी चर्चा झाली आहे. पवार साहेबही म्हणाले आता बेईमानांना माफ करायचं नाही असं पवार म्हणाल्याचा संजय राऊतांनी दावा केलाय. तर आमदार खासदार फुटला तर रस्त्यात तुडवा असं बाळासाहेब म्हणत असंही खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलंय. ये तोड़ेंगे, ये तोड़ेंगे, ये तोड़ेंगे, उनको लगता है एक बार ये कर चुके हैं, अब मैं कहूँगा तोड़ के दिखाइए. आपको नहीं तोड़ेंगे ना
तो शिवसेना आपका बाप, हमारे बाप का नाम नहीं बताएंगे।